नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जी महत्त्वाची माहिती ती आपले मित्र नाते यांच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, थंबनेलवरून आज विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जर डायबिटीज बीपी असेल किंवा एखादा कुठलाही दुर्गम आजार असेल तर त्याने जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मरण यातना होतात आणि रोज मरतो तो माणूस जगण्यासाठी. तर नेमकं काय होतं याच्यामध्ये? कसं आहे की डायबिटीस होण्याची पद्धत म्हणजे आता आजकाल इन जनरल सांगतो मी, 35-40च्या पुढं हा डायबिटीस होतोयच आता. आणि त्यातल्या त्यात मग काय डायबिटीसला गुन्हेगार काय आणि कोण काय हे माहीत नसतं. पण ज्यांना बीपी डायबिटीस आहे त्या लोकांनी शक्यतो जेलच्या नादी लागू नका. कारण का, ज्यावेळी तो एखादा गुन्हा करतो आणि जेलमध्ये जातो, आता जेलमध्ये गेल्यानंतर तो श्रीमंत आहे का किंवा त्याच्या मनी ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात येत आहेत का? जर तसं नसेल मित्रांनो, तर या ठिकाणी काय होतं की ज्यावेळी सकाळी ह्या कैद्यांना उठवलं जातं, राष्ट्रगीत झाल्यानंतर 6 वाजता त्यांचं काउंटिंग होतं, त्यानंतर जी कामं असतात ती ह्या लोकांना होतच नाहीये. कारण रात्री डायबिटीसचं औषध घेतलेलं असतं आणि त्यांना भूक लागलेली असते आणि सकाळी थरकाप उठतो अंगाचा आणि अंगात शक्ती नसते. आणि अशातच ह्यांना जर संडास धुवायचे म्हटले, कपडे धुवायचे म्हटले किंवा प्यायचं पाणी भरायचं म्हटलं किंवा झाडून काढायचं म्हटलं, ही कामं यांना होत नाहीत. आणि ज्यावेळेस यांना ही कामं होत नाही त्यावेळेस त्यांच्या ज्या बॅरेकमधील जे हंडी आहे, म्हणजे 7-8, 8-8, 10-10 लोकांचा जो ग्रुप आहे, यांना वाढीत टाकतो, यांना कमजोर समजतो, यांना शिव्या देतो, यांना मारहाण करतो. आणि डायबिटीस असणाऱ्या लोकांच्या बाबतीत काय घडतं की आता इथे काय लगेच सकाळी उठल्याच तुम्हाला काय लगेच चहा नाश्ता किंवा काय दालचिनीचा चहा असेल किंवा उपीट असेल असं काही नसतं लगेच खायला. इथे पूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं. तुम्ही घरी कसं आहे की दालचिनीचा सकाळी चहा घेऊ शकता, थोडासा नाश्ता करू शकता, निवांत किती वेळ झोपू शकता. जेलमध्ये तसं तुम्हाला दिवसभर झोपू दिलं जात नाही. लगेच तिथं मारहाण होते. आणि डायबिटीसवाल्याला झोपेचे एवढे प्रॉब्लेम असतात की लिमिटच्या बाहेर प्रॉब्लेम असतात. आणि त्याचं खाणं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. घरी असल्यानंतर काय, तो डायबिटीसचं भेंडी खाऊ शकतो, गवार खाऊ शकतो किंवा विना साखरेचा चहा पिऊ शकतो किंवा विना साखरेचे अनेक पदार्थ खाऊ शकतो, नियमित गोळ्या घेऊ शकतो, इन्सुलिन व्यवस्थित चेक करू शकतो, बीपीच्या मशीनने बीपी व्यवस्थित चेक करू शकतो. पण जेलमध्ये कुठलंही प्रावधान नसतं. आणि या लोकांना काय होतं की यांच्या पोटऱ्या ज्या आहेत, ह्या पोटऱ्या खूप दुखत असतात डायबिटीसमुळे. कारण हा आजार मुळातच पोटामुळे होतो, डायबिटीसचा आजार. की ज्यावेळेस पचनाच्या क्रिया ह्या मंदावल्या जातात त्यावेळी हा डायबिटीस आजार होतो. आणि मग तेच पोटऱ्या दुखतात यांच्या. आता घरी बायको असेल, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, हे सगळे लोक दाबतात घरी. मग तिथे कोण दाबणार याचे पाय? याला मरणाची चिडचिड. आणि चिडचिड करून तिथं करणार काय? सराईत गुन्हेगार बसलेच असतात फटके द्यायला, ते फटकेच देतात, मग ते सहन करावं लागतं. रोज मरण यातना होतात यांना. आणि शिवायगाळ तर एवढी होते, कारण तिथे गेल्यानंतर बरेच कैदी काही काही व्यायाम करतात, म्हणजे असंच काही करत असतात, उधळत असतात, हे करत असतात, ते करत असतात. पण हा मात्र डायबिटीसमुळं एकदम खचलेला किंवा त्याला दिवसभर झोप येत राहणे, सगळं अंग दुखणे, डोकं दुखणे, हे बरेच प्रकार त्याच्या बाबतीत तिथं होतात. त्याच्यामुळे तिथे याला काय कोणी हातपाय दाबायला माणूस नसतो. त्याच्यामुळे भांडणं करताना ह्या डायबिटीस बीपीवाल्याने 4 हात मागे सरकायचे. एखाद्याने शिव्या दिल्या ना, बाबा तू तुझ्या मोठ्या घरचा मागं व्हा. कारण एकदा जेलमध्ये तुम्ही गुन्हेगार असू नसू, एकदा जर तुम्ही जेलमध्ये गेलात आणि तुम्हाला जर कुठले आजार असेल तर तिथे वेळेवर कुठलेही औषधं मिळत नाही, वेळेवर कुठली ट्रीटमेंट मिळत नाही, तुमचं काही ऐकून घेतलं जात नाही, तुमची शुगर वाढू नाही वाढू त्यांना काहीही घेणं देणं नसतं. आता बरेच वेळा काय होतं, ही जी डायबिटीस ज्या लोकांना आहे त्या लोकांना कुठलंही बाहेर शारीरिक काम होत नाही, कुठलंही काम होत नाही. मग बऱ्याच वेळा हे लोक काय करतात, हमालीची कामं करतात. कॅन्टीनमधून सराईत गुन्हेगारांना काहीतरी आणून देणे किंवा एखादा मनी ऑर्डर येत असते, एखादा पैसे चांगले येत असतील त्याला सगळं सामान आणून देणे, त्याचे कपडे धुणे, भांडे घासणे,
त्याच्यावरची सगळी संडास बिंडास सगळं सगळं साफ करून देणे, ही सगळी कामं करतात. त्यांच्याकडून थोडंसं फरसाण वगैरे खायला घेतात, बिस्किट पुडा वगैरे एखादा खायला घेतात. आता ज्यांच्याकडे मनी ऑर्डर येतात ती लोक काय करतात, ती लोक कोल्ड्रिंक्स भरून ठेवतात, चॉकलेट घेऊन ठेवतात, शुगर उतरली तर फरसाण घेतात, मुरमुऱ्यास घेतात, त्याच्यानंतर बिस्किटं घेतात, असं त्यांचं घेऊन ठेवतात. पण तिथं सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात. हा लघवीला बाथरूमला कुठे गेला, याला जर वाळीत टाकलेला असेल तर याचे 100% चोरी होतात. तर असंच एक माझ्या जोडीदाराचा मित्र होता, तो जेलमध्ये होता. तर तो असं हे घेऊन ठेवायचा सामान, त्याला डायबिटीस होता आणि इन्सुलिनवरती होता. तर हा इकडे तिकडे कुठे गेला की त्यांचेच मित्र हे चोरून याला त्याला द्यायचे खायला, का तर याची हाल व्हावत म्हणून. म्हणजे ह्या गोष्टी बघा, गुन्हा करताना जरी एकत्रित केला तर तिथं आतमध्ये मात्र ह्या लोकांचं जमत नाही. कारण दारूच्या नशेत केलेले गुन्हे असतात. मग तिथे गेल्यानंतर कळतं की ह्याच्यामुळे झक मारली, त्याच्यामुळे झक मारली, ह्याच्यामुळे असं झालं. मग त्यांच्या तिथं आतमध्ये पण अंतस्थ दुश्मनी चालू होती. त्यांच्या आतमध्ये कुणाचं एकमेकाशी पटत नाही गुन्हेगारांचं. कारण होतो तो फक्त पश्चातापच तिथं, फक्त त्रासच. त्याच्यामुळे तिथं चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आतमध्ये ह्या डायबिटीजच्या लोकांना, आणि खूप त्यांना त्रास होतो मग. आणि बरं काय काय होतं की ज्यांना डायबिटीज असतो, वय वर्ष 50च्या पुढं असतं, तर त्यांना जनन इंद्रियामध्ये सुद्धा असे खाज येणे, चांगल्या पद्धतीचे साबण नसतात, आणि मग तिथे जखमा होणे, त्यांना इतकी चिडचिड इरिटेशन होतं दिवसभर त्यांना हे होतं. आणि वरून आतमधले लोक जे सराईत गुन्हेगार आहेत, डॅम्बिस टाईपचे, ते लोक शिव्या देत राहतात, माप काढत राहतात, हिनवत राहतात, हाणतात, मारतात. अशा वेळी त्यांना वाटतं की आत्महत्या करून एकदाच सुटलेलं बरं, कारण अजून यांना शिक्षा लागलेली नसते, हे अंडर ट्रायलवर असतात. मग हे सगळ्या गोष्टींनी त्यांना असं वाटतं की एकदाच मेलेलं बरं, पण ही जेल नको, हा त्रास नको. त्याच्यासाठी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो, आपलं वय वर्ष 50-60-50च्या पुढे गेले ना, आपली नीट झक मारा. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एका ग्रुपने एखाद्या ठिकाणी बारमध्ये किंवा वाईन शॉपमध्ये दारू प्यायला बसता, त्यावेळेस बऱ्याच वेळा तरुण पोरांशी भांडणं होतात, त्याच्याशी भांडणं होतात, मग दारूच्या नादात हाणामाऱ्या होतात, एखाद्याला लागतं, आणि मग लागल्यानंतर डायरेक्ट जेल होते. मग ते तुमचा निकाल कधी लागेल तोपर्यंत तुम्ही अंडर ट्रायलवर असता. मग तो तुम्हाला त्रास तेवढा सहन करायला लागतो. काही काही केस 7-7, 8-8 वर्ष चालतात तरी त्यांचे निकाल लागत नाही. मग बऱ्याच वेळा त्यांचे निकाल लागले, त्याची शिक्षा असते 3 वर्ष 5 वर्ष, पण हा 7 वर्ष आत बसलेला असतो. त्याच्यामुळं आपलं वय बघून, वय मर्यादा पाहून, आपले आजार पाहून, आपल्याला आजार आहेत ना, या भानगडीत पडूच नका. भांडणं चालली ना, 4 हात लांबून जा. भाई बनायला जाऊ नका. जास्त भाई होण्याचे काही फायदे नाहीत, सगळे तोटेच आहेत. किती तुम्हाला राग असला, राग आणि भीक माग. तुम्हाला आजार आहेत ना, तुमचं काम नाही तिकडे कुणाशी भांडणं करणे, जेलचं तोंड बघणे, पोलीस स्टेशनला जाणे, त्यांच्या शिव्या खाणे, तिथं बसून राहणे, डासात बसून राहणे. तिथं काय पंखा आहे का तुमच्या सोयीला? तुम्ही काय गेस्ट हाऊसला चाललेत का? घरी ह्या माणसाची एवढी चिडचिड असते, घरच्यांना 100 शिव्या देणार, सगळं वेळोवेळी खायला तास 2 तासाने याला मिळणार. तिथं तिथं काय तसं चालत नाही. त्याच्यामुळं डायबिटीज बीपी वाल्यांनी खूप जपून राहायचं ह्या बाबतीत. काही झालं तरी 4 पावले मागे. मग आपण एखाद्याला जर या 2 हाताने हाणू शकत नाही, तर हात जोडून आपण जर माफी मागितली तर पुढचा एक वेळेस तुम्हाला सोडून देईल. पण पहिली गोष्ट, तुम्ही चुकूच नका ना, कोणाच्या नादी लागू नका. हे वय तुमचं नादी लागायचं नसतं. ज्यांना आजार आहेत, हृदयाचा आजार असेल, किडनीचा असेल, लिव्हरचा असेल, डायबिटीस असेल, बीपी असेल, आणखीन काय आजार असतील, दुर्दम्य आजार, ह्या लोकांची कामच नाही. यांनी फक्त आपलं आयुष्य घरामध्ये बसायचंय, व्यवस्थित नित्यनियमाचं रुटीन ठेवायचंय, थोडंसं फिरायचंय, चालायचंय, दिवसभर आपल्या शरीरावरतीच लक्ष ठेवायचं की आपलं काय पाहिजे काय नाही, आपले गोळ्या औषधं, आणि याच्यातून आपलं फॅमिली बरोबर तुम्ही फिरायला जा. तुमच्याकडे पैशाचा सोर्स आहे, फॅमिलीला घेऊन जर आठवड्याला तुम्ही शनिवार रविवार फिरायला जा, कधी जा, तुम्हाला जर काही काम नसेल तर आवडवारी जा, सोमवार मंगळवार जा, कोकणात फिरा, महाबळेश्वरला फिरा, अक्कलकोटला जा, काळूबाईला जा, कोल्हापूरला जा, आदमापूरला जा. बरीच ठिकाण आहेत. महाराष्ट्र आपलं एक संतांची भूमी असलेला म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला. कुठेही फिरू शकता. भीमाशंकर जवळ आहे,
दररोज एक देवाला जा. महिन्यात 10-15 दिवस फिरा, 10-15 दिवस घरी आराम करा. दारू पिऊन जर तुमची भांडणं होत असतील, तुमचा स्वभाव जर त्या पद्धतीचा असेल, किंवा तुम्ही जर ओव्हर ड्रिंक करत असाल, तर तुमचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती ड्रिंक्स तुम्हाला घरी आणून प्यायची. आणि वर्ष 50 झाल्यानंतर तुम्हाला बीपी वगैरे जरी असलं तरी तुम्ही क्वार्टर पिण्याच्या भानगडीत पडू नका. कारण तोपर्यंत लिव्हर वीक झालेला असतो. लिव्हर जास्त दारू अब्सॉर्ब करत नाही, ती दारू मेंदूमध्ये जाते आणि मेंदूचे किडे जर उठले तर भांडणं होतात. आणि भांडणं झाल्यानंतर ती निपटावं लागतात आणि त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. त्याच्यामुळे बिअरमध्ये 48% अल्कोहोल नसून हे 8% अल्कोहोल असतं, 4% अल्कोहोल असतं. तुम्ही 2-3 बिअर प्यालात, पोट भरले तुमचं, तुम्ही घरी येऊन झोपू शकता किंवा घरी आणून प्या. ही माझा माझा महत्त्वाचा सल्ला आहे. गुन्हा हा नेहमी व्यसनातून घडलेला आहे बघा. गांजा ओढून गुन्हा घडतो, किंवा दारू पिऊन गुन्हा घडतो, ड्रग्सच्या नशेत गुन्हे घडतात. सगळ्यात जास्त गुन्हे दारूचे आहेत. दारूने माणूस एक्साइट होतो, गांजा वाढल्याने काय होतं की तो बधीर होतो, ड्रग्सने काय होतं बेशुद्ध होतो. पण दारू एक अशी गोष्ट आहे की जे माणसाला एक्साइट करते. का बघितलं माझ्याकडे, का हे केलं, का ते केलं. पण आतले परिणाम मित्रांनो खूप वाईट असतात. आतमध्ये तुम्हाला आजार असेल तर वाळीत टाकलं जातं. आणि रोज मरणाची जिंदगी त्याच लोकांच्या, रोज शिवाय. त्या लोकांना काही कामं नसतात तिथे, फक्त शिवाय देणे, भांडणं काढणे, हाणामारी करणे. आणि डायबिटीसच्या लोकांना रात्रभर झोप येत नाही. त्यांना पहाटे झोप लागली तर परत त्यांना सकाळी उठावं लागतं. कारण तिथं रूल्स इज रूल्स, म्हणजे कंपल्सरी आहे. कोणी असो, कुठलाही जागीरदार असो, म्हातारा असो, तरुण असो, डायबिटीसवाला असो, नाही तर फार मरायला लागलेला असो, रूल्स सगळ्यांना आहेत. उठायचे, काउंटिंग द्यायचे, अष्टगीत झाले, बाहेर घुसायचे, टॉयलेटला जाऊन यायचे, आंघोळ करायची, कपडे धुवायचे, नाश्ता करायचे, जेवण घेऊन आत बसायचे, 11 ते 3 झोपायचे, परत 3ला बाहेर सोडल्यानंतर दवाखाना, तुमची काय लायब्ररी असेल ते बघायचे, परत 7ला जेवण घेऊन आतमध्ये यायचं, पॅक. त्याच्यामुळं ह्या रुटीनमध्ये तुमच्या काही बदल नसतो. त्यामुळं ज्यांना आजार आहेत या लोकांना खूप चिडचिड होते तिथं. मरची रोज नको वाटते त्यांना, ही जिंदगी नकोच असं वाटतं जगायला. हे लोक या चिडखोरपणामुळे आतमध्ये खूप मार खातात. मग किती भाई असला, किती मोठ्या घरचा भाई असला, त्याला तिथं कुणी पण मारतं. कुठलाही भाई त्याला तिथं मारतो, किंवा कुठलंही एखादं पोरग असेल गुन्ह्यात आलेलं, ते सुद्धा त्याला भरपूर ठोकतात तिथं. आणि रात्री कसं कैचीत झोपावं लागतं. म्हणजे दोन व्यक्तींची तोंड आहेत ती भिंतीच्या कडेला असतात, मध्ये एक असतात. म्हणजे एकाचं इकडं डोकं, एकाचं इकडे डोकं, आणि मध्ये सुद्धा तसंच, एक इकडे एक इकडे, एक इकडे एक इकडं. त्याला आपण कैची पद्धत म्हणतो. हे कैची पद्धती झोपावं लागतं मित्रांनो. अक्षरशः एखाद्या कुत्र्याला तरी एका जागेवर झोपल्यावर लोळता येतं, इकडं तिकडं फिरता येतं, पण त्या माणसाला अजिबात सुद्धा कूस बदलता येत नाही. मग अशी भंगार जिंदगी, संगार जिंदगी. हे जे 40-50 वर्षाचे पुढची लोक आहेत, मी यांना सांगतो की असं भाई बनायला जाऊ नका. त्याने काहीही सिद्ध होत नाही. तुम्ही 4 लोकांना मदत करा, परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल, तुम्हाला योग्य चांगली ती बुद्धी देईल. चांगल्या लोकात राहा, आपल्या वयाच्या लोकात राहा. 50 वर्षाच्या माणसाने 25 वर्ष, 20 वर्षाच्या ग्रुपमध्ये राहू नये. कारण आपला जो अंडरस्टँडिंग आहे, हे तुम्ही ज्या आता एजमध्ये आहात, जी तुम्हाला समज आहे, त्या प्रकारच्या पद्धतीत तुमच्यासारख्या स्वभावाच्या लोकांबरोबर. तुम्हाला डायबिटीस, एखाद्या डायबिटीस, म्हणजे ही लोक काय करतात, एकमेकाची केअर करतात आणि जास्त पिण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्यातून गुन्हे होत नाहीत, त्याच्यातून हे लोक लांब जात नाहीत गाड्यांवर. पोरांचं कसं असतं, उलट असतात. टेबल शीट रातभर गाड्यावर फिरणार, पुण्यात जाणार, इकडं तिकडं फिरणार, जेवायला जाणार, हे करणार ते करणार. तर ह्या गोष्टी आधी समजून घ्या की आपलं वय काय ना आपण कोणाच्यात बसलं पाहिजे, किंवा कशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःला मॅनेज केलं पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही तुमची लाईफ जगत असता समाजामध्ये, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने जगली पाहिजे. 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण कुठल्याही भंगार ठिकाणी बसू नका. आपलं घरी या व्यवस्थित, कोणाशी भांडणं करू नका, 2 हात माफी मागा. चुकलं म्हणून त्याचा विषय आयुष्यातून त्याला डिलीट करा. पण जेलच्या भानगडीत पडू नका, कारण जेलमध्ये कुत्रे हाल खात नाही तुमचे. इतका त्रास होत असतो ह्या लोकांना, नसांना टोचतं, बरेच त्रास होत असतात. जास्त गोड खाल्ल्यानंतर अंग खासतं, बऱ्याच काय काय गोष्टी. म्हणजे एकदा डायबिटीस झाला म्हणजे तो माणूस एक त्याला स्लो पॉइझनिंगच रोजचं चालू असतं. आणि जेलच्या जेवणामध्ये काय असतो, भात, डाळीचं पाणी, त्या रोट चपात्या.
एखादी कसली तरी भाजी. भात चालत नाही, भाताने रात्रभर लगविला येते. भाताने शुगर कमी होत नाही, शुगर वाढून राहते, भात खाऊ शकत नाही. बरं ते आणलेलं जेवण किती वेळ खाणार? तर चपात्या त्यांना चावता चावता तुटत नाहीत, कारण ते काय आपल्या घरच्या सारख्या नसतं, ते असलेले जाड रोट असतात. मग सुखातली गाण कशात ठेवायची हे आपला तुम्हाला म्हण माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना हे आजार आहेत, मोठे कुठलेही असो, कुठलेही आजार असो, कारण आतमध्ये गुन्हेगार बसलेले आहेत, कुणी साधू संत नाही आहेत. ते जसं पुणे विद्येचं माहेरघर आहे, तसं हे गुन्हेगारांचं एक विद्यापीठ मानलं जातं. जेल म्हणजे खरा गुन्हेगार घडतो कुठे? जेलमध्ये. जेल म्हणजे हे त्यांचं विद्यापीठ आहे. तिथं मोठमोठ्या सराईत गुन्हेगारांशी ओळखी होतात आणि ते ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस एकमेकांना मिळतात आणि अशी संघटित गुन्हेगारी तयार होते. याच्यात मित्रांनो 25% लोकच हे गुन्हेगार असतात. बाकीचे जे आहेत काही वेगळ्याच केसमध्ये आले असतात, काही कुटुंबाच्या क्लेशेसमुळे आलेले असतात, काही जमिनीच्या वादातून आलेले असतात, काही किरकोळ गुन्ह्यातून आलेले असतात, पण त्यांचे 2-2, 4-4 वर्ष त्यांना जामीन होत नाही. अक्षरशः 3-4 हजाराची कॅपॅसिटी असणाऱ्या एरोड जेलमध्ये 12-15 हजार कैदी आहेत. मग तुम्ही सांगा, एका बॅरेकमध्ये जर त्याची कॅपॅसिटी 100ची असेल आणि त्यात जर 200-300 लोक कोंबले तर काय पद्धत होणार आहे? तुम्ही सांगा. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, ज्यांना आजार आहे त्यांनी मर यातना घेऊ नका. त्यांनी आपलं बाहेर देवदेव करा, आरामशीर तुम्हाला जे वाटतं ते खा प्या, घरी राहा, एन्जॉय करा फॅमिलीसोबत. बाकी एडेचाळे करू नका, कारण त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही, होतो तो फक्त त्रास. आणि त्याच्यामुळं ज्यांना आजार आहेत ही बरीच लोक आतमध्ये मरतात सुद्धा, आणि मग मेल्यानंतर सांगतात की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सिस्टम जेलचं खूप खराब आहे, लाईफ खूप खराब आहे, ते जगच वेगळं आहे. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्यामुळे 1-2 जरी माणसं सुधारली तरी आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला त्याचा आशीर्वाद लागेल. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.